ध्रुव पब्लिकेशन्सच्या ऑनलाईन क्लासरूममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपला सब्जेक्ट जो आहे आजचा इलेक्ट्रिशियन आणि चॅप्टर जो आपला सुरू आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी, मूलभूत विद्युत. पाठीमागच्या सेशन्समध्ये आपण अणूंची संरचना बघितली, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली आपण बघितलं की इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स म्हणजे काय आणि न्यूट्रॉन्स म्हणजे काय. या सेशनमध्ये आता आपण बघणार आहे की इलेक्ट्रॉन शेल म्हणजे इलेक्ट्रॉन्सची कक्षा. इलेक्ट्रॉन्सच्या कक्षेविषयी आपण या सेशनमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता इलेक्ट्रॉन्सची कक्षा म्हणजे काय? ज्या मार्गाने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्यास आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्सची कक्षा. आता जसं आपल्याला माहीत आहे की अणूंच्या संरचनेमध्ये केंद्रक एक असतं. या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि ह्या केंद्रकाच्या भोवती वेगवेगळ्या मार्गामध्ये इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, फिरत असतात. आता केंद्रकाच्या भोवती हे जे केंद्रक आहे, या केंद्रकाच्या भोवती खूप मोठी पोकळी असते प्रमाणापेक्षा. म्हणजेच काय की केंद्रक जेवढं लहान असतं त्याच्यापेक्षा जास्त मोठं काय असतं, त्याची ती पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या मार्गाने काय करत असतात, फिरत असतात. आणि ज्या मार्गाने ते इलेक्ट्रॉन्स फिरतात त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन्सची कक्षा. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या ठिकाणी केंद्रक आहे, केंद्रक. या केंद्रकाच्या भोवती आता जसं आपल्याला दिसतंय ह्या दोन शेल आहेत, म्हणजेच काय, ह्या दोन कक्षा आहेत. या कक्षेमध्ये काय होत आहेत, इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, फिरत आहेत. तर बघा, इलेक्ट्रॉन्स हे विद्युतदृष्ट्या कशा असतात, ऋण प्रभारित असतात. गेल्या सेशनमध्ये आपण जसं डिस्कस केलं की इलेक्ट्रॉन्स हे वजनाने कशा असतात, वजनाने हलके असतात, पण त्यांचा आकार प्रोटॉन्सपेक्षा सुद्धा मोठा असतो. हा पॉईंट लक्षात घ्या. त्यांचा आकार मोठा असतो पण ते वजनाने कसे असतात, लहान असतात. आता न्यूट्रॉन्स जर आपण बघितलं, न्यूट्रॉन्स हे विद्युतदृष्ट्या कशा असतात, उदासीन म्हणजे न्यूट्रल असतात, म्हणजे ते कशातच भाग घेत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं वहन म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचं वहन हे आपण पुढच्या सेशन्समध्ये बघणार आहे. पण इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं मूव्ह होतात, इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं कार्य करतात हे पहिला बघणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला दिसते केंद्रक, याच्या भोवती जे काय आहे त्याला आपण म्हणतो कक्षा, आणि या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ज्या मार्गाने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्सची कक्षा. आता मूलद्रव्याचा अनुक्रमांक याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ॲटॉमिक नंबर. काय म्हणतो आपण याला, ॲटॉमिक नंबर झेड या अक्षरांना आपण दाखवत असतो. आता मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती असतो बघा, इलेक्ट्रॉन्सची संख्या जेवढी असते तेवढीच त्या अणूमध्ये किंवा त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची संख्या असते. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच काय असतात, प्रोटॉन्स असतात. यांच्या संख्येला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं कॉपर, तर कॉपरचा जो अनुक्रमांक आहे किंवा ॲटॉमिक नंबर आहे तो 29 आहे. आता म्हणजेच काय, कॉपरच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील, 29, आणि तेवढेच काय असतील, प्रोटॉन्स. ह्याला आपण काय म्हणतो, मूलद्रव्याचा अनुक्रमांक. समजते, याला आपण म्हणतो मूलद्रव्याचा अनुक्रमांक. आता जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन्सच्या कक्षा ज्या असतात ह्या जास्तीत जास्त 7 कक्षा असतात. याच्यामध्ये जास्तीत जास्त 7 कक्षा असतात. आता त्या कक्षांना आपण काय म्हणतो बघा, के, एल, एम, एन, ओ, पी आणि क्यू अशा या 7 कक्षा असतात. आणि या 7 कक्षांच्या मध्येच काय केलेलं असतं, इलेक्ट्रॉन्स भरलेले असतात. आता ते कशा पद्धतीनं भरलेले असतात ते आपण बघूया. सर्वात बाहेरील कक्षेला आपण काय म्हणतो, संयोजक कक्षा. आता इथं आपल्याला दिसते केंद्रकाच्या बाहेर 1, 2, 3 आणि 4 कक्षा आहेत. हे कॉपरचं ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये 4 कक्षा आहेत. ह्या शेवटच्या कक्षेला आपण काय म्हणणार आहे, संयोजक कक्षा. काय म्हणतो आपण याला, संयोजक कक्षा, किंवा त्यालाच आपण म्हणतो व्हॅलन्स शेल. काय म्हणतो आपण याला, व्हॅलन्स शेल.
आणि या व्हॅलन्स शेलमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. याच्यामध्ये काय करत असतात, संयोजक कक्षेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात फिरत असतात. म्हणजे थोड्या प्रमाणात जरी त्यांना फोर्स दिला बाहेरच्या बाजूनं तरी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात किंवा जाऊ शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता प्रत्येक कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या कशी काढायची, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2n². याच्यामध्ये n म्हणजे काय, कक्षा क्रमांक, केचा कक्षा क्रमांक 1, याचा 2, याचा 3, याचा 4, अशा पद्धतीनं 7 पर्यंत याच्या कक्षा असतात. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय कक्षा क्रमांक 1. आता याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतील, या सूत्रानुसार 2 गुणिले n किती, शेल क्रमांक 1चा वर्ग, 1चा वर्ग 1, त्यामुळं किती इलेक्ट्रॉन्स असतील याच्यामध्ये 2. बघा या ठिकाणी तुम्हाला किती इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील, 2. दुसऱ्या शेलमध्ये किती असणार आहेत, 2 गुणिले 2चा वर्ग, 2 गुणिले 2 दुनी 4, किती असणार आहेत, 8. ही दुसरी शेल आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत तुम्हाला, 8. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कक्षेमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, समाविष्ट झालेले असतात. तर बघा शेवटच्या कक्षेमध्ये, अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि शेवटच्या आतल्या बाजूला, म्हणजे शेवटच्या कक्षेच्या आतील बाजूस 18 इलेक्ट्रॉन्स, जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात, 18 इलेक्ट्रॉन्स असतात. अशा पद्धतीने ह्या इलेक्ट्रॉन्सची काय असतात, कक्षा असतात. आता आपण बघूया की कॉपरचा अणू आहे, या कॉपरच्या अणूचा म्हणजे कॉपरचा अणू क्रमांक किती आहे, 29. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या किती आहे, 29. आता याच्यामध्ये बघा पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत किती आहेत, 8 आहेत, तिसऱ्या कक्षेत किती आहेत, 18 आहेत आणि चौथ्या कक्षेत किती आहे, 1 आहे. म्हणजे आतल्या कक्षेमध्ये 18 फुलफिल केलेल्या असतात. म्हणजे शेवटच्या कक्षेच्या म्हणजे व्हॅलेन्स कक्षेच्या संयोजक कक्षेच्या आतल्या बाजूची जे काही शेल असते किंवा जे काही कक्षा असते त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एकदम शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 8 इलेक्ट्रॉन्स असतात. अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन्सची कक्षा असते. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉपरच्या संबंधित पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेत 1, अशा पद्धतीने किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 29 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जेव्हा आपण बाहेरून कुठला तरी फोर्स देतो तेव्हा हा इलेक्ट्रॉन काय होतो, मूव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय होते, हा इकडून तिकडे पळायला सुरुवात होते. म्हणजेच काय होतं, इलेक्ट्रॉन्स पळतो म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये तयार होतो. अशा पद्धतीची ही कन्सेप्ट असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास करणं सुरुवातीला आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर या सेशनमध्ये आपण आता बघितलं की कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन्सची कक्षा असते, किती कक्षा असतात, एकूण किती इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात, ॲटॉमिक क्रमांक म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ओके.